आज आपण बनवूया व्हेज सुरमई. आश्चर्य वाटलं ना? चला बघूया कशी बनवायची ते. त्यासाठी इथे मी भाजीची कच्ची केळी घेतली आहे, जी स्वच्छ धुवून पुसून अशी पुढचा आणि मागचा भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. शक्यतो ना केळी जाडसर बघा, म्हणजे आकार खूप छान धरतो. हे असं कट करून झाल्यानंतरच ह्याची साल काढा, म्हणजे इझिली निघते आणि शक्यतो सुरी धारदार वापरा. ही मूळतः रेसिपी ना तेजल ताईची आहे, मी फक्त तुमच्यापर्यंत पोचवत आहे. केळीला किंवा म्हणजे ह्या कापांना फिशचा आकार देण्यासाठी मधून असा थोडासा होल करायचा. त्यानंतर दुसऱ्या साईडला पाणी गरम करायला ठेवलं, त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं आहे. 5 मिनटं फक्त ही केळी उकळून घ्यायची, एका साईडला करायची, फॅन खाली वाळून घ्यायची. आता यामध्ये आलं लसूण पेस्ट, मालवणी लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि थोडंसं बेसन पीठ टाकलं आहे. हे सगळं कापांना छान व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असलं तुम्ही ह्यामध्ये मीठही टाकू शकता. मी मीठ नाही वापरलं आहे. आणि आगळ नक्की वापरा, त्यामुळे खूप छान फिशसारखी चव येते. आता 10 मिनटं मॅरिनेट करून झाले आहे. इथे मी 4 चमचे बारीक रवा, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि थोडंसं मीठ टाकलं आहे. यामध्ये व्यवस्थित कोट करायचं आणि आपल्या तव्यावरती शालो फ्राय करून घ्यायचं. आणि बघा, मस्त आपली व्हेज सुरमई फ्राय तयार आहे.